ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय बाबाजी पाटील यांचा पक्षप्रवेश सन्माननीय आमचे पक्षनेते एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव श्री आकाश पाटील यांचा सुद्धा पक्षप्रवेश होत आहे. कुठे झेंडा कुठे आमच्याच फक्त तिकडे होते. राजेश म्हात्रे आले का? त्यांच्याबरोबरचे लोक आले. राजेश म्हात्रे आले. या इकडे एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. बाबाजी बरोबरचे कोण म्हणते? शिवाजी म्हात्रे, सावंत ठाकूर. शिवाजी म्हात्रे, सावंत ठाकूर या इकडे. उदय पावशे, विनायक पाटील, देवदास पाटील, ठाणे महापालिकेचे या सर्व पाटील या सर्वजण तुम्ही मध्ये थांबा. तुम्ही मध्ये थांबा. आणखी मध्ये थांबा. मध्ये बाबाजी तुम्ही मध्ये साहेबांना पेढा पेढा येते तू इथे मुलीला तिथं शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. एकनाथ शिंदे आगे बढ़ो. खासदार श्रीकांत शिंदे साहेब आगे बढ़ो. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जिंदाबाद. जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद. कल्याण महानगरपालिकेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून आपल्या पक्षात आज सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजन मराठे, ज्योतिताई मराठे हे नगरसेवक यांचा प्रवेश होत आहे. राजनजी या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपोषण प्रमुख किशोरजी कोशिमकर, विद्यार्थी सेनेचे सूरज मराठे, विभाग सचिव रवींद्र बोबडे, उपविभाग संजय तावडे, शाखाध्यक्ष केतन खानविलकर, मित्रमंडळाचे अध्यक्ष सुनील थोरात असं अखंड समस्त कार्यकर्ते शिंदे साहेब आगे बढ़ो. सर्व या पदाधिकारी पाठीमागे बघा बोलवा. या सर्व या. ती सुनबाई आहे, सुनबाईला बोलवा. नितीन राजेंद्र या महिला आहे. चला
आपण पहिला झेंडा घेऊ का इथे? पहिला इथे झेंडा नाही इथे आहेत राजन, इथे झेंडा घेऊ मग नंतर फोटो काढत जाऊ. बाहेर थांबा मग आपण केक काढू. लाईन भरपूर आहे, 100 आहे, 100 जण आहेत. आपण राहते बरं वाटतं साहेबांना, सर्व कार्यकर्त्यांना आहे आनंद. सरलकर नाना तुला पण तू आहेस ना? थँक्यू काका या चालू आहे ना. हॅलो अरे मागे राहतो पुढे नको करायला. चला या झेंडा घे, झेंडा घे. बाबाजी शेड्या बाबाजी शेड्या त्या बाजूला तुम्ही मध्ये देतो ना मराठीच्या आणि बाबा शेड. एक बाबाजी शेडकडे द्या, साहेबांकडे द्या. राजनकडे घे शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आवाज कुणाचा? समोर बाबाजींचा मुलगा येतो बरोबर.
सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू. थांबा, खुर्ची घे. राजेश, खुर्ची घे साहेबांना. थांबा तुम्ही हाडू नका. नाही, मागे थांबा. खुर्ची थोडा म्हणजे सर, उपाटासोबतच आता मनसेला देखील धक्का द्यायला सुरुवात झालेली आहे. कल्याण डोंबिवलीतले माजी नगरसेवक यांचा पक्षप्रवेश झालेला आहे. त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेतले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे देखील नगरसेवकांनी आपल्याकडे प्रवेश केलेला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांमध्ये जे गेल्या अनेक वर्षांमध्ये विकासाची कामं झाली आणि गेल्या 2.5 वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये देखील या संपूर्ण मुंबई MMRमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही जे टीम म्हणून काम केलं त्याचा परिपाक जो आहे त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि तोच धागा पकडून विकासाचा आज कल्याण डोंबिवलीतले नगरसेवक राजन मराठे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योती राजन मराठेताई, त्यांचे उपशहर अध्यक्ष किशोर कोशिमकर, सूरज मराठे, रवींद्र बोबडे, संजय तावडे, केतन खानविलकर, सुधीर थोरात आणि आता आपण पाहिलं की शेकडो पदाधिकारी त्यांचे प्रमुख आज त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मी त्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कल्याण ग्रामीणमध्ये जे विकासाचं काम आमचे बाबाजी पाटील नगरसेवक म्हणून आणि एक समाजसेवक म्हणून जे त्यांनी काम केलं. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष होते आणि म्हणून ज्या ज्या माध्यमातून ज्यांना संधी मिळेल त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी लोकाभिमुख काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी एक वेगळी छाप या समाजकारणामध्ये ठाण्याच्या महापालिका क्षेत्रामध्ये किंबहुना कल्याण ग्रामीणमध्ये किंबहुना जिथं जिथं त्यांचे ठाणे जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी त्यांचं जे काही नेटवर्क आहे त्या माध्यमातून त्यांनी काम केलं. त्यांनी आणि त्यांचा चिरंजीव आकाश पाटील, राजेश म्हात्रे, उदय पावशे, विनायक पाटील, सावंत ठाकूर, देवदास पाटील हे फक्त प्रमुख नावं घेतोय मी. बाकी शेकडो त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचंही मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. जसं कुठल्याही पक्षात ते जरी होते तरी सुद्धा त्यांचं आणि जे काही आमचं जिव्हाळ्याचं नातं होतं ते सर्वश्रुत आहे. बाबाजी पाटील काय, राजन मराठे यांचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे सर्व तिकडचे पदाधिकारी एक जे काही आपुलकीचं आणि जरी पक्ष वेगळे असले तरी जिव्हाळ्याचं जी काही नाती असतात आणि आम्ही कधीही विकासामध्ये राजकारण केलं नाही आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री असतानाही नगरविकास मंत्री असतानाही आणि आजही विकासामध्ये कुठलंही राजकारण आडवं आलं नाही, येणारही नाही. शेवटी आमचा अजेंडा जो आहे या महाराष्ट्राचा विकास, या ठाणे जिल्ह्याचा विकास, मुंबई MMRचा विकास हे सगळं धोरण आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि मुंबई MMRमध्ये फार मोठं पोटेन्शियल या ठिकाणी आहे. मुंबई MMR राज्याचा जो काही $1 ट्रिलियन चा जो काही भाग आपला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या
नेतृत्वाखाली $5 ट्रिलियन मध्ये $1 ट्रिलियन ठाणे म्हणजे महाराष्ट्राचा, पण फक्त मुंबई आणि MMR मध्ये 1च्या ऐवजी $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे. त्यामुळे हा मुंबई MMR जो आहे अतिशय महत्वाचा घटक आणि महत्वाचा भाग आहे विकासाच्या दृष्टीने. आणि गेल्या 10-11 वर्षामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे त्या भागामध्ये खासदार म्हणून काम केलेलं आहे त्याचा देखील उपयोग आणि त्या भागातल्या लोकांना झाला, विकासाला झाला. अनेक रस्ते झालेत, अनेक विकासाची कामं झालेली आहेत. आणि म्हणून हा विकास शेवटी नगरसेवकांना विकास पाहिजे, त्या भागामध्ये निवडून दिलेल्या लोकांना मूलभूत सोयी सुविधा पाहिजे. आणि म्हणूनच हे सर्व जे काही विकासाची कामं केली त्यामुळेच आपण पाहिलं की विधानसभेमध्ये देखील इथे राजेश मोरे आहेत उपस्थित, असे आमचे अनेक आमदार या मुंबई MMR मध्ये निवडून आले. ही पोचपावती आहे खरं म्हणजे कामाची. आणि म्हणून शेवटी आमचा अजेंडा आहे तो विकासाचा अजेंडा आहे. आणि म्हणूनच यापुढे देखील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महापालिकांच्या निवडणुकांमध्ये देखील या विकास कामांचा फायदा होईल. आणि जनता जी आहे विकासाच्या बरोबर असते, विकास करणाऱ्यांच्या बरोबर असते. आणि म्हणून एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली. आणि म्हणूनच मोठं प्रचंड यश विधानसभेत मिळालं. तसंच यश या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळेल. आणि म्हणून मी या दोन्ही प्रमुख लोकांचं, राजन मराठे, बाबाजी पाटील आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदनही करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वासार्थ आमची शिवसेना करेल, कारण शिवसेना दिलेले शब्द पाळते आणि विकासाचं राजकारण करते. भाई काय वाटतं, मनसेचे एकच आमदार होते राजू पाटील, ते पडल्यामुळे कुठेतरी त्याचं खापर यांच्यावर देखील फुटणार होतं. योग्य वेळी तरी शिवसेना या ठिकाणी आता पक्षप्रवेश केला. येणाऱ्या काळात देखील त्यांचे नगरसेवक आता तुमचे देखील वाढू शकतो या ठिकाणी. मात्र मनसेची पकड तिथं कुठेतरी कमी पडली का? नाही, खरं म्हणजे कोण पडले कोण आले याच्यापेक्षा विकास हा महत्वाचा आहे. आणि म्हणून विकासाचं जे काही काम शिवसेना करते, महायुती करते आहे, याच्या माध्यमातूनच देखील हे सर्व लोक, आपण आजचा प्रवेश नाही, यापूर्वी देखील आपण अनेक प्रवेश पाहिलेले आहेत. आणि शिवसेनेला लोक शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत, कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते. आणि शेवटी कार्यकर्त्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम नेत्याचं असतं, ते करण्याचं काम आम्ही करतोय. आणि म्हणूनच ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांना मूलभूत सोयी सुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि कर्तव्य भावनेतून लोक जॉईन होत आहेत. त्यामुळे मी सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. सर, अनेक कल्याण डोंबिवली के मनसे हो और शरद पवार ग्रुप के जो है पूर्व पार्षद जो उन्होंने भी आपकी पार्टी को ज्वाइन किया, जिस तरीके से लगातार कल्याण में जो है आपकी पार्टी अपने दावों को बढ़ा रही है, किस तरीके से आने वाले चुनाव में इसका फायदा सबसे ज्यादा होगा? आणि या सर्व प्रवेशामुळे शिवसेना अधिक मजबूत होईल आणि त्याचाही फायदा आम्हाला या प्रवेश ज्यांनी केलाय त्यांनाही होईल. आणि एकंदरीत विकासाचा जो काय वेग आहे आणखी वाढेल. आज कल्याण डोंबिवली थाने कॉर्पोरेशन, थाने महापालिका, इसके जो नगरसेवक है राजन मराठे, हमारे बाबाजी पाटिल, इन्होंने शिवसेना में प्रवेश किया है. उनके साथ आकाश पाटिल है, ज्योतिताई राजन मराठे है, किशोर कोशिमकर है, सूरज मराठे है, कई लोग हैं. और सभी लोगों ने, उनके प्रमुख पदाधिकारियों ने आज प्रवेश किया है. ये प्रवेश विकास के मुद्दे पर हुआ है. पिछले कई 2-2.5-3 सालों में हमने देखा है कि विकास की नीति, विकास की राजनीति महाराष्ट्र में महायुति ने की है. मैं जब मुख्यमंत्री था तभी भी जब देखा कि विकास के माध्यम से आगे बढ़ने का काम, महाराष्ट्र को आगे बढ़ाने का काम किया है. उसके बाद ये वेलफेयर स्कीम जो है, कल्याणकारी योजनाएं जैसे लाडली बहन योजना है, कई अन्य योजनाएं, इसके माध्यम से इस राज्य को और हमारे जो सर्वसामान्य मानुष, जो आम पब्लिक है, उसे राहत देने का काम हमने किया है. और इसी के मुद्दे पर कई लोग शिवसेना में शामिल हुए हैं. आज ये सभी लोगों का मैं बहुत बहुत तहे दिल से स्वागत करता हूं, उनका अभिनंदन करता हूं. ये भी कहूंगा कि पिछले 10-11 सालों में जो मुंबई MMR में और खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे
इन्होंने खासदार के माध्यम से, खासदार के रूप में जो वहाँ पर कल्याणकारी योजना है, विकास के काम जो किए हैं, रोड के हो या अन्य भी हो, इसका नतीजा भी है कि लोग अब विकास चाहते हैं, डेवलपमेंट चाहते हैं, और हमारा मुद्दा डेवलपमेंट का है। और डेवलपमेंट के माध्यम से इस पूरे ठाणे जिला को आगे बढ़ाने का काम ये सब हमारे लोग कर रहे हैं, और महायुति महाराष्ट्र को आगे बढ़ाने का काम कर रही है। बिहार में सवाल किया गया मुख्यमंत्री को लेकर, तेजस्वी मुख्यमंत्री बनेंगे क्या, उसके ऊपर राहुल गांधी जी ने जवाब घुमा दिया, कैसे देखते हैं? क्या भाई? बिहार में जिस तरीके से पूछा गया कि आने वाले बिहार के मुख्यमंत्री तेजस्वी यादव होंगे, तो जब राहुल गांधी से ये पूछा गया कि क्या तेजस्वी यादव मुख्यमंत्री का चेहरे का डबल दावेदार है बिहार के लिए, तो उन्होंने इस पर जवाब देने से टाल दिया। बराबर है, उनको पता है कि होने वाला नहीं है, क्योंकि एनडीए का ही वहाँ मुख्यमंत्री होगा। और आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी, जिन्होंने 10-11 सालों में देश को आगे बढ़ाया है, देश को, बिहार को इतने बड़े पैमाने पर विकास के लिए पैसे दिए हैं, महाराष्ट्र को भी जैसे दिए, बिहार को भी दिए, और विकास के मुद्दे पर वहाँ के लोग एनडीए को सपोर्ट करेंगे और एनडीए का मुख्यमंत्री होगा। और इसीलिए उन्होंने कहा, उनको पता है नहीं होने वाला है, तो क्यों कहेंगे? तो क्योंकि वो जब अभी बाकी राजनीति बात मैं करता नहीं, लेकिन जब यह इंडिया अलायंस, जब कांग्रेस हारती है, तब वो जनता के ऊपर, चुनाव आयोग के ऊपर, ईवीएम के ऊपर आरोप ठोकती है। और इसलिए मैं इतना ही कहूंगा कि हम विकास की राजनीति करते हैं, आरोप की नहीं। हम डेव्हलपमेंट की राजनीति करते हैं, आरोप की नाही। मुख्यमंत्र्यांनी नगर विकास खात्यातील अधिकाऱ्यांवर नाराजी आहे। केंद्रातील ज्या काही प्रभावी योजना आहेत त्या न राबवल्याबद्दलही नाराजी असल्याची समोर येते। कोणाला सांगितलंय? सूत्रांची? अरे बाबा, नगर विकास खातं असेल, इतरही खाती आहेत। महाराष्ट्र आज नंबर 1 ला आहे। महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत, इन्व्हेस्टमेंट येते आहे, महाराष्ट्राचा जीडीपी नंबर 1 ला आहे, महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप नंबर 1 ला आहे, आणि 2.5 वर्षाचा कारकीर्द आपण पाहिलेली आहे। आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे। या ठिकाणी आमची महायुतीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे। विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो। त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनेच आमची टीम आहे। पवार असं म्हणतात की एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांची ताकद कमी करण्यास सुरुवात झाली आहे। प्रभाकर छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद।